मित्रांनो नमस्कार. तुम्हाला माहित आहे का, की आर-बी-आयचा आणि सेबीचा पूर्णपणे आपला जो काही पैशा पाण्याचा व्यवहार चालतो, ह्या सगळ्यात पूर्णपणे एकदम महत्त्वाचं रिलेशन काय आहे? आणि आर-बी-आय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेबी ह्याचं जे काही आपल्या आपल्या दैनंदिन जीवनात आणि जे काही कंट्रिब्युशन आहे मित्रांनो आणि ह्यांच्यासोबत पूर्णपणे आर-बी-आयचा आणि सेबीचा पूर्णपणे स्टॉक मार्केटसोबत असलेला संबंध मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघूयात. तर चालेल, जे काही फायनान्शियल व्हिडिओ मित्रांनो मी तुमच्यासाठी बनवतोय त्याच्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करत चला. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आपण कनेक्टेड राहून कुठेतरी अजून फायनान्शियली नॉलेज आपण मिळून एकदम चांगल्या पद्धतीने आपण ग्रो करू शकतो. तर चालेल चला. एक आर-बी-आय, एक रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा लॉंग फॉर्म आहे. आर-बी-आय म्हणजे काय, की पूर्णपणे ज्या काही गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या मित्रांनो ह्या दोन संस्था आहेत, सेबी आणि आर-बी-आय. म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. मग सुरुवातीला आपण आर-बी-आयचं बघूयात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही बऱ्यापैकी जवळजवळ 90 ते 95% लोकांना आर-बी-आयची तर ओळख असतेच. म्हणजे आपण तुम्ही 10 रुपयाची नोट घ्या, 50ची घ्या, 100ची घ्या, 500ची घ्या. प्रत्येक नोटवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, तिथं गव्हर्नरची सही वगैरे त्या सगळ्या गोष्टी असतात. त्याचं कारण काय, हे जे काही पैशा पाण्याचा जो काही व्यवहार आहे, ते पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अंडर चालतो, म्हणजे त्यांच्या अंतर्गत चालतो. मग आपल्या भारताची एकदम सेंट्रल लेव्हलची बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे. म्हणजे प्रत्येक बँक ही एकदम आर-बी-आयच्या अंडर असते मित्रांनो. म्हणजे प्रत्येक आर-बी-आयच्या ज्या काही रेग्युलेशन आहेत त्यांच्या त्यांच्या अंतर्गत प्रत्येक बँक काम करते. मग जे काही आर-बी-आय बँकला ज्या पद्धतीने लोन देते किंवा ज्या पद्धतीने कर्ज देते, त्यांचं जे काही ऑडिट असतं, ती पूर्णपणे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं काम असते. मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अजून एक आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेचा म्हणजे आपल्या भारताच्या जी-डी-पीचा एकदम चांगल्या पद्धतीचे ग्रो होण्यास आणि एक भारतीय अर्थव्यवस्था एकदम सुदृढ आणि एकदम सक्षम बनवण्यास आर-बी-आयचा मित्रांनो एकदम महत्त्वाचा रोल असतो. त्यामुळे ही एक तुम्ही एक नोट करणं गरजेचं आहे. आणि त्याच्यानंतर आर-बी-आयचा असणारा एकदम स्टॉक मार्केटशी संबंध म्हणजे काय, की प्रत्येक बिझनेससोबत म्हणजे आपल्या भारत भारत देशाची ग्रोथ व्हावी ही पूर्णपणे आर-बी-आयचं असंच इंटेन्शन असतं. त्यामुळं बिझनेसला बिझनेसला दिले जाणारं लोन किंवा त्या लोनला लावला जाणारा इंटरेस्ट रेट किंवा ह्याचं जे काही डिसिजन असतात मित्रांनो, ते आर-बी-आय घेते. त्यामुळं त्याचा इनडायरेक्टली स्टॉक मार्केटशी एकदम आर-बी-आयचा एकदम क्लोजली संबंध असतो. त्याचं कारण काय, की आर-बी-आयने जर चांगल्या व्याजदरात जर कंपन्यांना लोन दिले, तरच कंपन्या कुठेतरी चांगल्या इफिशियन्सी ठेवून चांगल्या पद्धतीची ग्रो करणार. कंपन्यांनी ग्रो केलं तर स्टॉक मार्केट ग्रो होणार. जर समजा आर-बी-आयने जर त्यांचा व्याजदर जर वाढवला बँकला देण्याचा, तर बँक कुठेतरी कंपन्यांना लोन किंवा प्रत्येक बिझनेसमॅनला लोन एकदम महागात भेटणार. आणि कंपन्यांना लोन जर महागात भेटलं, तर त्यांचं जे काही ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन आहे कंपनीचं ती कमी होणार. त्यामुळे कंपनीचं प्रॉफिट कमी होणार आणि तिथं स्टॉक मार्केट पडणार. मग स्टॉक मार्केटच्या प्राइसेस कमी होणार, कंपनीचे व्हॅल्युएशन. त्यामुळे मित्रांनो आर-बी-आयचा स्टॉक मार्केटशी असणारा संबंध एकदम क्लोज आहे. ओके, हे तुम्ही लक्षात घ्या. आपण आहे ना स्टॉक मार्केटला घाबरतो, परंतु आर-बी-आय आणि सेबी ह्या दोन गव्हर्नमेंटच्या संस्था आहेत मित्रांनो. हीच पूर्णपणे दोन्ही गोष्टी म्हणजे ह्या दोन संस्था मिळून एकत्रित येऊन आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था ग्रो करण्यास आणि प्रत्येक गुंतवणूकदाराचं प्रोटेक्शन करण्यास आणि चांगल्या पद्धतीचं रिटर्न्स वगैरे म्हणजे सगळ्या गोष्टी मिळवण्यास मित्रांनो आर-बी-आय आणि सेबी हे करतात. मग तरी आपला नॉर्मल मराठी माणूस शेअर मार्केटला कुठेतरी जुगार आणि मटका म्हणतो. त्याचं कारण काय मित्रांनो, की आपल्या मराठी माणसाला त्या बाबतीत अवेअरनेस नाही. ओके, मग तुम्ही एक आर-बी-आयचं तर लक्षात आलं, की म्हणजे आपल्या पूर्णपणे ज्या काही देशातल्या ज्या काही कंपन्या आहेत किंवा प्रत्येक माणसाचं इंडिव्हिज्युअल लोन आहे, ते पूर्णपणे देण्याचं काम मित्रांनो आर-बी-आय करते. मग त्याच्यामुळं त्यांचा एक अ, चांगल्या पद्धतीचा आर-बी-आयचा रोल आपल्या इंडियन जी-डी-पीमध्ये असतो. मग सेबी जर बघायला गेलं, सेबीचं सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मित्रांनो ह्या संस्थेचा लाँग फॉर्म सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही बऱ्यापैकी आपल्या लोकांना कुठेतरी माहीत नाही. जी माणसं शेअर मार्केटशी आणि म्युच्युअल फंडशी थोडे बहुत संबंधित आहेत, त्यांना सेबीचं वर्किंग माहिती आहे. मग मित्रांनो, सेबी पूर्णपणे आपल्या भारत देशातलं स्टॉक मार्केट आणि म्युच्युअल फंड ह्या दोन्ही गोष्टीला पूर्णपणे रेग्युलेट म्हणजे कंट्रोल करण्याचं काम सेबी नावाची संस्था करते मित्रांनो. मग म्युच्युअल फंड तुम्ही जर सेबीच्या अंडर बघायला गेलं तर एक म्युच्युअल फंडमध्ये लोकांचा कुठेतरी विश्वास आहे, स्टॉक मार्केटमध्ये विश्वास नाही. ॲक्च्युअली आहे स्टॉक मार्केटमध्ये रिस्क, परंतु कुठेतरी त्याला डायरेक्टच अंडर एस्टिमेट करून मित्रांनो जमत नाही. आपल्याला जर फायनान्स जर चांगल्या पद्धतीचं शिकायचं असेल, तर आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी सोबत घेऊनच चालावं लागणार आहेत. ओके. तर एक म्युच्युअल फंड आणि स्टॉक मार्केट ह्यांना पूर्णपणे कंट्रोल ठेवण्याचं काम मित्रांनो सेबी करते. म्हणजे काय, की एक स्टॉक मार्केट सेबीचा सगळ्यात महत्त्वाचा पहिला उद्देश एकच असतो मित्रांनो. जसं आर-बी-आयचा एक उद्देश असतो, की प्रत्येक सेव्हिंग अकाउंटचे पैसे म्हणजे प्रत्येक प्रत्येक जणांचे जे काही अकाउंट होल्डर आहेत सेव्हिंग अकाउंटचे म्हणजे भारतातल्या प्रत्येक माणसाच्या पैशाची सुरक्षा ही आर-बी-आय बँकिंगच्या अंडर घेते. म्हणजे प्रत्येक माणसाचं ₹10 जरी असतील तुमच्या सेव्हिंग अकाउंटला, तरी तुमचे ते ₹10 ₹10 कोणत्याही
प्रकारचा धक्का न लावता रिस्क त्याची न ठेवता पूर्णपणे 10 रुपये ते प्रोटेक्शन केले जातं RBIच्या माध्यमातून. तसंच मित्रांनो सेबी नावाची जी काही संस्था आहे सेम RBI सारखं त्याचं एकच काम आहे की इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन. म्हणजे काय की प्रत्येक गुंतवणूकदारांनी जी काही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली आहे किंवा जी काही डायरेक्ट स्टॉक मार्केटमध्ये प्रत्येक गुंतवणूकदारांनी जी काही केलेली आहे त्या गुंतवणुकीचं पूर्णपणे एकदम संरक्षण करण्याचं काम मित्रांनो सेबी नावाची संस्था करते. ओके. सेबी नावाच्या संस्था म्हणजे सेबीचं एकच काम आहे की बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीचं सगळ्यात महत्त्वाचं प्रायमरी काम म्हणजे इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन. त्यामुळे मित्रांनो आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर एकदम चांगल्या पद्धतीची तुमची इन्व्हेस्टमेंट एकदम सेफ राहते. कारण की जसं RBI प्रणाली जशी वर्किंग करते तसं सेबी नावाची संस्था ती पण तुमच्या कॅपिटलचं प्रोटेक्शन ठेवण्याचं काम ते करत असते. सेबीचं म्हणजे म्युच्युअल फंडमधील किंवा स्टॉक मार्केटमधील ह्या दोन्ही गोष्टी म्हणजे प्रत्येक गुंतवणूकदाराचा पैसे सेफ्टी ठेवणं ही सेबीचं एक काम आहे. दुसरं काम म्हणजे काय जे काय आपलं स्टॉक मार्केट थोडं म्हणजे कॉम्प्लिकेटेड असल्यामुळं प्रत्येक कंपन्या म्हणजे स्टॉक मार्केटचा विचार जर केला तर ही बँकिंग इंडस्ट्री ही कुठेतरी एक स्टॉक मार्केटचा भाग आहे. मग स्टॉक मार्केट ही एकदम बँकिंग इंडस्ट्रीपेक्षा मोठं आहे. त्यामुळे सेबीची जबाबदारी RBI पेक्षा मित्रांनो जास्तच आहे. मग बँक म्हणजे पूर्णपणे जे काही वेगवेगळ्या इंडस्ट्री असतात किंवा पूर्णपणे ज्या काही कंपन्या असतात त्या कंपन्याला रेग्युलेशन लावणं, ह्यामध्ये फ्रॉड वगैरे होऊ न देणं, कोणत्याही गोष्टीचं मॅनिप्युलेशन न होणं किंवा बाहेरच्या देशातील लोकांची इन्व्हेस्टमेंट आहे ह्यांचं पूर्णपणे एकदम कॅल्क्युलेशन करणं किंवा सगळ्या पद्धतीचं म्हणजे इन्व्हेस्टरचं प्रोटेक्शन तर झालं, पण ह्या बाकीच्या गोष्टीला रेग्युलेट करणं म्हणजे कंपन्यांना आणि स्टॉक एक्सचेंजला आणि बाकीच्या अदर ज्या काही इनसाइड त्यांच्या अंडर ज्या काही सेबीच्या अंडर ज्या काही बाकीच्या संस्था वर्क करतात त्याच्यावर पूर्णपणे एकदम कंट्रोल ठेवण्याचं काम मित्रांनो सेबी करते. ओके. आणि दुसरं म्हणजे जे काही स्टॉक मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंजेस असतात त्या स्टॉक एक्सचेंजेसवर आणि म्युच्युअल फंड एक MP नावाची संस्था असते त्याच्या अंडर म्युच्युअल फंड पण बऱ्यापैकी वर्किंग करतं. मग MPवर आणि स्टॉक एक्सचेंजवर ह्यांच्यावर बी क्लोजली सेबीचं लक्ष असतं मित्रांनो. त्यामुळं मला असं वाटतं की बऱ्यापैकी सेबी आणि RBI ह्या दोन्ही गोष्टीला तुम्ही एकदम एकत्रच कंट्रीब्यूट करायला पाहिजे. जसं RBIच्या अंडरमध्ये पूर्णपणे बँकिंग व्यवस्था किंवा तुमचे ज्या काही खिशातले पैसे असतात ते RBIच्या अंडर चालतात. तसं तुम्हाला त्या RBI सारखंच सेबीचंही कुठंतरी तुम्हाला महत्त्व लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही. कारण की तुम्हाला जर सेबीचं जर महत्त्व जर कळालं तरच तुम्हाला कुठंतरी म्युच्युअल फंडमध्ये किंवा स्टॉक मार्केटमध्ये येण्यास कुठंतरी अजून चांगल्या पद्धतीचे रिलीफ भेटून कुठंतरी तुम्ही कम्फर्ट तुम्हाला मिळेल. म्हणून मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंडर पूर्णपणे बऱ्यापैकी तुमच्या गव्हर्नमेंटचा पूर्णपणे एकच प्रयत्न असतो की आपल्या एकदम सर्वसामान्य माणसाचे पैसे सेफ राहिले पाहिजेत, चांगल्या पद्धतीचे ग्रो झाले पाहिजेत. मग ह्यांचं पूर्णपणे ह्या दोन्ही संस्थाचा स्टॉक मार्केटची एकदम जवळचं रिलेशन आहे आणि ह्या दोन्ही संस्थाचं काम एकच असतं की चांगल्या पद्धतीची RBIचं काम काय असतं की लोकांची सेव्हिंग वाढावी आणि सेबीचं काम काय असतं की लोकांची इन्व्हेस्टमेंट वाढावी आणि इन्व्हेस्टमेंट वाढावी. पण प्लस सगळ्या ह्यांचं दोघांचं प्रायमरी एकच काम असतं की RBIचं काम असतं की प्रत्येकाने केलेली सेव्हिंग एकदम प्रोटेक्ट म्हणजे सुरक्षित राहावी आणि सेबीचं एकच काम असतं की प्रत्येकाने केलेली इन्व्हेस्टमेंट एकदम सुरक्षित राहावी. मित्रांनो त्यामुळं तुम्ही जे काय तुम्ही लक्षात घ्या की त्याच्यासाठी एक सेव्हिंग RBIच्या अंडर म्हणजे तुम्ही बँकेत जे काही सेव्हिंग अकाउंट काढतात तसं एक स्टॉक मार्केटमध्ये किंवा म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी डीमॅट अकाउंट असतं. आता तुम्हाला वाटेल ही ॲडव्हर्टाईज, पण मित्रांनो ॲक्च्युली ही ॲडव्हर्टाईज नाही. तुम्ही लक्षात घ्या सेव्हिंग अकाउंटचं एकच काम असतं, त्याचं नावातच आहे सेव्हिंग म्हणजे काय फक्त पैसे साठवणे. सेव्हिंग अकाउंट हे फक्त मित्रांनो पैसे साठवण्यासाठी असतं. गव्हर्नमेंटने ह्या दोन्ही गोष्टी वेगळ्या ठेवलेल्या आहेत, परंतु आपल्या मराठी माणसाला लक्षात येत नाही. सेव्हिंग अकाउंटचं काम एकच आहे, पैसे साठवणे. आणि तुम्हाला जर पैसे वाढवायचे असतील तर त्याच्यासाठी वेगळं अकाउंट दिलं आहे गव्हर्नमेंटनी. ते कोणतं आहे की डीमॅट अकाउंट, डिमॅटेरियलाइज्ड अकाउंट. मग तुम्हाला जर पैसे साठवायचेच असतील, फक्त पैसे जर बसूनच ठेवायचे असतील तर तुम्ही सेव्हिंग अकाउंटमध्ये ठेवा. परंतु तुम्हाला जर तुमच्या पैशाची चांगल्या पद्धतीची आपल्या भारताची इकॉनॉमी वाढती त्या पद्धतीची जर ग्रोथ पाहिजे असेल, तर तुम्हाला तुमचे पैसे जर वाढवायचे असतील तर तुम्हाला डीमॅट अकाउंटच ओपन करावं लागेल आणि डीमॅट अकाउंटच्या माध्यमातूनच इन्व्हेस्टमेंट करावं लागेल. मग त्यामुळे मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या की जसं तुमचं बँकेचं सेव्हिंग अकाउंट आहे, मला असं वाटतं की येणाऱ्या 2-3 वर्षात किंवा येणाऱ्या टेक्नॉलॉजीच्या युगात बऱ्यापैकी लोक तर चांगल्या पद्धतीचे एज्युकेटेड होत आहेत. परंतु जसं की आपण सेव्हिंग अकाउंट प्रत्येकाकडे असतं तसं प्रत्येकाचं डीमॅट अकाउंट ओपन केलं पाहिजे प्रत्येकाने, असं मला वाटतं मित्रांनो. त्याचं कारण काय की डीमॅट अकाउंट ओपनिंग एकदम चांगल्या ब्रोकरसोबत जर तुम्ही केलं तर एकदम फ्री असतं. तुम्हाला चांगला ब्रोकर सजेस्ट करू शकतो मित्रांनो मी. मग तुमचं सुरुवातीला एकच डिसिजन आहे, फ्रीमधलं डीमॅट अकाउंट ओपन करून घ्या तुम्ही आणि तुमचे कुठेतरी गुंतवणुकीला किंवा तुमच्या कुठेतरी एक व्यापाराला चांगल्या पद्धतीची एकदम थोडं एज्युकेशन घेत चांगल्या पद्धतीची एकदम जर्नी सुरू करा. चालेल मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.